नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका गुरुनाथ लक्ष्मण कदम स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ मॅडी. आणि आज आहे 10 तारीख आहे आणि उद्या 11 आणि 12. तर 11 आणि 12 आपला एक यूट्यूबर दादा आहे प्रज्वल मोंडकर, त्याने एक ट्रिप प्लॅन केली आहे महाबळेश्वर एक्सप्लोअरची. तर आपण आता उद्या सकाळी निघणार आहे त्या ट्रिपसाठी. तर आज 10 तारीख आहे आणि आता जवळजवळ इव्हिनिंगचे 5 वाजले. मी माझी पॅकिंगला तयारी करतो आहे आता. या टाइमला मी गाडीला टॉप बॉक्स वगैरे नाही लावणार आहे, कारण पिलियन रायडर कोण नाही माझ्याबरोबर. मी फक्त टँक बॅग लावणार आहे. तर मी आता पॅकिंगला सुरुवात करतो. तसं तर दादाने बोलले काय जास्त कॅरी करू नका, एक जोडी कपडे वगैरे फक्त. तर आता माझी तयारी करतो. ही आपले गार्डियन गिअर्सची टँक बॅग. आता हिला लोड करतो, सामान भरून घेतो माझं. तर फुल पॅकिंग झाले बॅग वगैरे मित्रांनो. आता आतुरता उद्या सकाळी 6 वाजता निघायचं आहे, कारण दादाने 6 वाजता मीटअपचं टायमिंग दिलं आहे. कळंबोली सर्कलला भेटायचं आहे. तर आता माझे सगळे रायडर मित्र आहेत, म्हणजे एक मलाडवरून आहे, एक ठाण्यावरून आहे, काही भांडूपचे आहेत. तर आता तो मलाडचा रायडर इथे येणार, इथे आम्ही दोघं भेटणार. मग इथून जाणार भांडूपला 4 जण आहेत. तिथे आम्ही 6 जण मिळून पुढे जाणार रबाळे पोलीस चौकीला. तिथे आमचा राहुल दादा आम्हाला भेटणार. राहुल दादासोबत मी 3-4 राईड केल्यात. एकदम आपला खास मित्र आहे, तो जिगरी यार आहे एकदम. तर तिथे राहुल दादा भेटणार आपल्याला. मग तिथून पुढे आपण कंटिन्यू राईड करणार कळंबोलीसाठी. मग कळंबोलीला दादा वगैरे भेटणार. तर भेटू आता आपण उद्या सकाळी. तोपर्यंत बाय बाय. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्लॉगमध्ये. काल तर आपण भेटलोच, बट आता एक चाललो आहे या गोप्रोच्या टायर राईडसाठी. DJIचा हा ॲक्शन कॅमेरा आहे आणि त्याच्यामध्ये मी एक ट्रायल घेते की म्हणजे गोप्रो नीट वर्क करते काय आपल्याला पूर्ण व्हिडिओ शूटिंगसाठी. तर आता असं सहजच निघालो आहे. अजून काय सकाळ झाली नाही, रात्रच आहे. फक्त या ट्रायलसाठी आपण निघालो आहे. बघू, व्हिडिओ जर चांगला झाला तर ब्लॉगमध्ये भेटेल हा व्हिडिओ तुम्हाला. आणि व्हिडिओ जर व्यवस्थित नाही झाला तर हा व्हिडिओ मी डिलीट करून टाकेन. रात्रीची रोड एकदम गोप्रो टेस्टिंग चालू आहे मित्रांनो. आता एक अल्ट्रा वाईड मोड आहे या ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये, तो ऑन करून मी शूट करतो आहे. म्हणजे याचे पण रिझल्ट कसे आहेत, म्हणजे उद्या तुम्हाला प्रत्येक वेगळ्या अँगलने व्हिडिओ पाहायला मिळेल, प्रत्येक वेगळ्या अँगल. आणि हा आहे स्टँडर्ड मोड, ॲक्शन कॅमेऱ्याचा स्टँडर्ड मोड. एक आहे वाईड, एक अल्ट्रा वाईड आणि एक स्टँडर्ड. तर हा आहे स्टँडर्ड मोड. 3 अलग अलग मोडमध्ये, म्हणजे 3 अलग अलग व्ह्यूमध्ये आपण हा ॲक्शन कॅमेरा यूज करू शकतो. याचा रिव्ह्यू जर मला जमला मित्रांनो, जर म्हणजे मला आवडला त्याचा याचं शूट वगैरे, तर हा कॅमेरा नक्कीच आपण परचेस करू. हा माझ्या एका मित्राचा आहे, त्याला एका शब्दाने आपण मागितला आणि त्याने दिला. थँक्यू. ॲक्शन कॅमेरा टेस्ट राईड सक्सेसफुली कंप्लीटेड. मी बॅक टू होम घरी चाललो आहे. माझ्या एरियामध्ये एंटर होतो आहे. याहू. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण निघत आहोत आपल्या महाबळेश्वरच्या राईडसाठी. आता जवळजवळ सकाळचे 5 वाजलेत. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. एकोट एकोट जय मल्हार, सदानंदाचा एकोट, पाहुण्याच्या नावानं चांगलं, साईनाथ महाराज की जय. चला मित्रांनो, निघू आता. आता इथे 3 जण आहे. आता आपल्याबरोबर एक हिमालयनवाला
वाला FZ वाला. तर आता आम्ही तिघंजण इथे भेटलो आहे ऐरोली टोल प्लाझाला. आता इथून पुढे निघतो आहे. राहुल दादा आणि त्याचा एक पार्टनर इथे आपला रबाळे पोलीस चौकीच्या इथे उभा आहे. तर भेटू आपण आता पुढे. तर इथे आता आहे रबाळे पोलीस चौकीच्या इथे. इकडे तुम्ही बघू शकता रबाळे पोलीस चौकी आणि इकडे मागे बाकी सगळे रायडर. दिस इज राहुल घरात फ्रॉम GFW GS रिटर्न कळवा ठाणे आणि हे बाकी सगळे रायडर. आणि आता सुरुवात करतो आपल्या जर्नीला. मित्रांनो हा रोड तिकडून मानपूर कडून येतो. मानपूर वाशी वगैरे करून आणि हा ऐरोली. आता सध्या मीट करते माझे रायडर्स माझ्या मागे आहे. माझ्यावर खूप मोठी जिम्मेदारी दिली तिथे बघू शकता रायडर्सचा मेला. सगळे रायडर्स तिथे आहेत. आता लाईनअप लावून घेतो. सगळे गाड्या व्यवस्थित लावून घेतो. मग तुम्हाला लाईनअप दाखवतो आमचा आजचा कसा आहे. तर चला. आता आपले नितीन भाऊ आपल्याला भेटलेत. हॅलो नितीन. ते नितीनची विस्ट्रॉम आहे. या सगळ्या बाईक्स आहेत इकडे आणि इकडे पण आहेत. काळोख तर आहे दिसतंय. आणि इकडे ऑल रायडर्स. मुंबई ते महाबळेश्वर ही राईड आता आम्ही सुरुवात केलेली आहे. ती सुखरूपपणे तू करून घे आणि काय इडापिडा येणार असेल ती तुझ्या पायाखाली आताच तू दाबून टाक. आणि सर्व रायडर्स ना तू सुखरूप महाबळेश्वरला घेऊन जा आणि तिथून पुन्हा मुंबईला त्यांच्या राहत्या घरी तू सुखरूपपणे पोहोचव. तुझ्याकडे प्रार्थना करतो आणि तुझ्या महाबळेश्वर महाराजा आणि कृष्णाबाई देवस्थानात तुझ्या दर्शनाला येतोय. ही राईड तू पावन करून घे आणि गेल्याकडे तुझा बोल बजरंग बली की जय. गणपती बाप्पा मोरया जय. गणपती बाप्पा मोरया. मस्तपैकी इथे आता जागेवाडीला गारणं वगैरे घालून आता आम्ही निघतोय आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आमचा आता पहिला हॉल्ट आहे पालीचं गणपती मंदिर आणि तिथे नाश्त्याचा वगैरे हॉल्ट आहे. तर आता आम्ही सगळेजण निघतोय इकडून. तर भेटू आपण आता पुढे. तर सुरुवात केली मित्रांनो आपल्या आजच्या राईडला. दादा बघू शकता. दादा माझ्या पुढे मागेच असतो. राहुल दादा. आणि समोर रेड लाईट दिसत आहेत लेफ्ट साईडला. तेवढ्या सगळ्या आपल्याच बाईक्स आहेत आणि मागे पण बघू शकतो तुम्ही आरच्यामध्ये जवळजवळ 42 बाईक्स आहेत. सगळ्या आपाव म्हणजे 120 सीसीच्याच आहेत. सगळ्या ऑलमोस्ट बाईक्सच आहेत. एका दुसरी स्कूटी आहे. खूप जबरदस्त मजा येणार आहे मित्रांनो. ॲक्च्युली काय आलं अंधार होता. अंधारामुळे मी म्हणजे लाईनअप दाखवू नाही शकलो तुम्हाला. कोणती गाडी आहे ती. प्रकाश पडला. पालीसाठी लेफ्ट टर्न मारून आम्ही आता जवळजवळ 3-4 किलोमीटर आतमध्ये आलो आणि इथे आम्ही 7-8 जणच एकत्र आहे. बाकी जवळजवळ 30-35 जण मागेच आहेत आमचे. त्यांचं वेट करतो आता इथे. ते जसे येतील तसं निघू. पोचलो आम्ही पालीच्या बल्लाळेश्वर मंदिराच्या इथे.
समोर तुम्ही बघू शकता. इकडून आपण आतमध्ये जायचं आहे दर्शनासाठी आणि इकडे राईट हँड साईडला पार्किंग आहे. त्याच्या अगोदर पण मी 2 वेळा येऊन गेलो आहे पालीला, त्याच्यामुळे मला थोडंफार माहिती होतं, पण तरी थोडं कन्फ्यूज झालेलो. चला तर आता गाडी पार्क करू आणि भेटू. पालीचं गणपती मंदिर, पाली बल्लाळेश्वर गणपती मंदिर. हे इकडे सगळे रायडर्स आणि प्रज्वलदा काय हाय कर. मला आता नाश्ता भेटला आहे, पोहे, वडापाव आणि चटणी. इकडे सगळे रायडर बाकी नाश्ता करत आहेत. आता मी पण नाश्ता करतो. पाली गणपतीचं दर्शन प्रतापगडामध्ये निघालो मित्रांनो आम्ही आता. मानगाव हायवेला आहे. ते जवळजवळ 3 किलोमीटरच्या पॅचमध्ये पूर्ण ट्रॅफिकच होता, म्हणून आम्ही थोडा एक ब्रेक घेतला आहे छोटासा. ते सगळे रायडर गाडी लावून मागे राहिलेत, एक 6-7 जण, त्यांचा वेट करतो आहे. बॅग रे बॅग. प्रतापगडचं मेन एंट्रन्स आहे, तिथे आम्ही आता आहे. इकडे मागे बघू शकतो तुम्ही गेट आहे आणि इकडे बाकी रायडर्स सगळे थांबले रेस्ट करता जातात. तिथून आता डायरेक्ट जाणार पायथ्याशी आणि डायरेक्ट किल्ल्यावरती जाणार आता. प्रतापगडाच्या पायथ्याशी इथे आमचं लंचचं हे हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये लंच करून इथे बॅक साईडला शिवकालीन खेडेगाव आहे, तिथे जाणार, थोडंसं रेस्ट करणार आणि मग इकडे बॅक साईडला प्रतापगड आहे, तिकडे जाणार. तर आता पहिलं जेवून घेतो, जेवताना भेटू आपण. आता जेवण आलं आहे. इथे बघू शकता डाळ आहे, 2 भाज्या आहेत, चपाती आहे, पापड आहे, रसगुल्ला, लोणचं आणि राईस. मस्त आहे, टेस्टी आहे बघ, एक नंबर आहे, एक नंबर. आता जेवून घेतो आम्ही. मस्तपैकी जेवलो आणि आता गिअर्स वगैरे बॅग वगैरे सगळी इकडेच ठेवली आहे आणि आता आम्ही चाललो आहे किल्ले प्रतापगडवर. मी आणि आमचे 2-3 मित्र आहेत. राहुलची गाडी ॲक्च्युली बंद पडली आहे. राहुलची गाडी बंद पडली आहे, तो गॅरेजमध्ये आहे, त्याला यायला लेट होईल म्हणून आम्ही चाललो आहे आता पुढे. तर भेटू आपण आता किल्ल्यावरती. चला मित्रांनो, आम्ही आता पोचलो आहे प्रतापगड किल्ल्यावरती. आमच्या गाड्या वगैरे सगळे इथे पार्क केल्या आहेत, समोर तुम्ही बघू शकता. आणि आता चाललो आहे टुवर्ड्स प्रतापगडावरती. ट्रेक असं काही नाही आहे जास्त, वरती किल्ला मोठा आहे असं बोलतात. आता बघूया, सुरुवात करतो. जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. ही दुसरी छोटी तटबंदी आहे, ही वरची मोठी तटबंदी. तर हा आहे झेंडा बुरुज, इथून आम्ही आता आलो या रूटने. आणि इकडे आहे हा पालखी दरवाजा, इकडे पालखी दरवाजा आहे आणि आम्ही आता इकडून वरती चाललो. इकडून जायला व्यवस्थित वाट नाही आहे म्हणून. कारखाना, भवानी मंदिर, दीपमाळ. भवानी देवी संस्थान किल्ले प्रतापगड. हस्तकला केंद्र किल्ले प्रतापगड. तर हा आहे झेंडा बुरुज, समोर तुम्ही बघू शकता. आणि इकडे अफजल खानाची कबर.
ते समोर इकडे आणि इकडे झेंडा बुरुज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी आता प्रतापगडवरून निघालेलो आणि इथे वाटेमध्ये फोटोशूट करायला थांबलो आहे. आता माझ्यासोबत नितीन आहे आणि मयूरदादा आहे, जो की होंडा हार्नेसवरती राईड करतो आहे आणि नितीन त्याच्या विस्ट्रॉमवरती राईड करतो आहे. तर इथून आता आम्ही मगाशी जिथे जेवलो तिथेच जाणार, जेअरअप वगैरे होणार आणि मग तिथून जाणार पुढच्या प्रवासासाठी, जिकडे आमचा आज नाईटचा स्टे आहे. जिकडे म्हणजे आमची नाईटची स्टे आणि जेवणाची वगैरे व्यवस्था आहे, तिकडे जाणार. ते जवळजवळ इकडून 15-20 किलोमीटर काहीतरी आहे. तर आता अर्धी मंडळी पुढे आहेत, अर्धी मंडळी मागे आहेत. आम्ही एक तिघे सर्वजण फक्त इथे मध्ये फोटोशूटसाठी थांबलो. तर भेटू आता आपण पुढे आपल्या प्रवासासाठी. बाकी इकडे मागे तुम्ही बघू शकता, हा वरती जो दिसतोय हाच आहे प्रतापगड किल्ला. आता आम्ही उतरून आलो आहे किल्ल्याच्या पायथ्याशी, जिथे आम्ही नाश्ता केलेला. तर तिथेच बाईक वगैरे पार्क केले आणि आता आम्ही इथेच बाजूला असलेल्या शिवकालीन खेडेगावमध्ये चाललो आहे. इथे मागे बॅक साईडला तुम्ही बघू शकता, हे आहे शिवकालीन खेडेगाव. हा बघा इथे बोर्ड आहे. तर दाखवतो मी आता तुम्हाला काय काय आहे त्या नक्की शिवकालीन खेडेगावात. इकडे बघू शकता हत्ती आणि हे बाकी सगळं, आणि इकडून एंट्री आहे आतमध्ये जायला. इकडे बघू शकता एकनाथ शिंदे साहेब आणि बडी बडी हस्ती या शिवकालीन खेडेगावात येऊन गेलेत. गोमाता, लोहार फॅमिली, विहीर, खुराडे बनवणारा, तर आहे वाडा. तुम्ही बघू शकता भांडी लावली आहेत. तुळशी वृंदावन, झोका, किचन, इथे तुम्ही स्वतःचे फेस लावून फोटोशूट पण करू शकता. कालीन खेडेगावात जाऊन आलो. आता थोडा वेळ रेस्ट करून आम्ही इथून निघणार आहे त्या पुढच्या 10-15 किलोमीटरच्या प्रवासासाठी. तिकडे आमचा रात्रीचा स्टे आहे, जेवण वगैरे सगळं तिकडेच आहे. तर भेटू आपण आता डायरेक्ट आपल्या बाईकवरती. तर आता आम्ही निघतोय आमच्या पुढच्या प्रवासासाठी. इथचा नाईट राईड जवळजवळ 32 किलोमीटर आहे इथून. आता हॉटेल आमचं, सगळे रायडर लाईनअपमध्ये आहेत. आता अभी असली एग्ज़ाम है, फॉग लाइट के साथ. पूर्ण घाट रस्ता आहे, मजा येणार आहे. आता बघूया आता, चला.
ट्रॅफिक पण दाखवत आहे रस्त्यामध्ये. Let's see. खूप मोठा कांड झाला आता माझ्यासोबत. एकतर त्या घाटातून उतरत होतो तेव्हा अचानक गाडी बंद पडली, चालूच होत नव्हती किती वेळ, म्हणून कशी तरी गिअरमध्ये टाकून चालू केली, दुसऱ्या गिअरमध्ये टाकून, आणि कोणच दिसत नव्हतं म्हणून पुढे आलो. इतकं पुढे आलो की आता मी जवळजवळ 4-4.5 किलोमीटर पुढे आलो. हे बघा कॉल चालू आहे. तर मला जायचं आहे रिटर्न. चला तर. मलाच माहिती नाही. डिनर टाईम, आता जेवण घेतो, मग भेटू आपण.